तुम्हाला जर माझ्यासारखा हेवी बेस मेकअप आवडत नसेल आणि अतिशय लाईट वेट आणि ग्लोवी असा बेस जर तुम्हाला पाहिजे असेल, देन तुम्ही डेफिनेटली पिलग्रिमचं सीरम फाउंडेशन हे ट्राय केलं पाहिजे. ह्याच्यामध्ये ऑस्ट्रेलियन काकाडू प्लमचं जे सोर्स ऑफ व्हिटॅमिन सी यूज झालेलं आहे, जे पण तुम्ही लावतात तेव्हा ते अतिशय ग्लोई इफेक्ट देतं जेव्हा तुम्ही तुमच्या स्किनवर अप्लाय करता. प्लस जेव्हा पण तुम्ही हे फाउंडेशन लावता, तुमची स्किन लाईक फिनिश दिसते. असं तुम्ही फार काही मेकअप केल्यासारखा इफेक्ट जो असतो तो अजिबात पण ह्या फाउंडेशननी येत नाही. सो तुम्हाला कुठं बाहेर जायचंय, तुम्हाला हेवी मेकअप एक्सपेक्टेड नाही आहे अशा ठिकाणी, जेव्हा तुम्हाला कुठं बाहेर जायचंय पार्टीला वगैरे, देन तुम्ही ट्रॅव्हल पण करत असाल, तर मला असं वाटतं की तुम्ही हे फाउंडेशन यूज करू शकता. अतिशय उत्तम पर्याय आहे एक फाउंडेशनचा. हा माझा रिच कॅरेमेल, हा ह्याच्यातला अगदी लास्ट शेड आहे रिच कॅरेमेल म्हणजे. आणि त्यांनी रिसेंटली वॉर्म मोका म्हणून आणखीन एक शेड लॉन्च केलेला, पण मला तो अतिशय ऑरेंज वाटतो. सो मला नाही वाटत मी तो जरी घेतला तरी तो अगदी परफेक्ट सूट होईल. हा थोडासा माझ्या स्किन टोनसाठी मला लाईट वाटतो. हा थोडासा माझ्यासाठी लाईट असतो, बट ह्याच्यामध्ये मी सपोज एखादं फाउंडेशन माझं डार्करवालं जर मिक्स केलं तर हा अतिशय अप्रतिम शेड बनतो. आणि प्लस आत्ता तर मी मिक्स पण नाही केलेलं, थोडा वेळ तुम्ही जर जाऊन दिला तर तो मस्तरित्या तुमच्या स्किनमध्ये ब्लेंड होतो आणि असा स्किन लाईक फिनिश देतो.